नमस्कार. स्पोर्ट्स कट्टामध्ये मी सुमेध नाईक तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. विराट कोहली ह्याने काल त्याच्या कसोटी क्रिकेटमधनं निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. भारतातच नाहीत पण जगभरात जेव्हा जेव्हा टेस्ट क्रिकेटचं नाव घेतलं जाईल तेव्हा त्याच श्वासात विराट कोहलीचंही नाव घेतलं जाईल. हे कारण तो टेस्ट क्रिकेटमधला सगळ्यात चांगला खेळाडू होता म्हणून. तर ते इतक्या सहजे आपण सांगू शकत नाही. तो वन ऑफ द ग्रेट्स हा नक्कीच होता. पण त्याने जे टेस्ट क्रिकेटसाठी केलं ते कोणीही आजपर्यंत केलं नव्हतं. जेव्हा 2010 2012 त्या सुमारास जेव्हा टेस्ट क्रिकेट खाली पडत होतं, जेव्हा टेस्ट क्रिकेटला लोक इतकं महत्त्व देत नव्हते, जेव्हा टेस्ट क्रिकेट कदाचित त्या लेवलचे मॅचेस हे खेळवत नव्हतं, तेव्हा तो फॉर्मॅट मरत चाललाय का असं वाटत होतं. T20ने तोपर्यंत अगदी त्याचा पाया मजबूत केला होता. प्रत्येक देशात त्यांचे त्यांचे स्वतःचे असे T20 लीग सुरू झाले होते. त्यामुळे टेस्ट क्रिकेटकडनं जे लक्ष जे टेस्ट क्रिकेट वेधायचं ते आता कुठेतरी दूर चालत गेलं होतं. आणि त्यामुळे असं वाटायला लागलं होतं की टेस्ट क्रिकेट हे मागे पडत चाललंय का. आणि तेव्हाच अगदी 2014च्या शेवटी पण त्याच दरम्यान विराट कोहलीने भारतीय संघाची धुरा हातात घेतली. आणि तेव्हापासून जे त्यांनी पुढील 5 ते 6 वर्षात केलं त्यामुळेच टेस्ट क्रिकेटचे हे चांगले दिवस हे आज आपण बघतोय. जेव्हा विराट कोहलीने अ, भारतीय संघाचा तो जेव्हा कॅप्टन झाला तेव्हा त्यांनी हे एक नक्की केलं की टेस्ट क्रिकेट ही त्याची प्रायोरिटी असेल. कारण टेस्ट क्रिकेट हा सगळ्यात प्युअरेस्ट फॉर्म आहे क्रिकेटचा. तो कदाचित जास्त खेळू शकला असता, कदाचित त्यांनी इंग्लंड सिरीज नंतर रिटायरमेंट घेतली असती किंवा फेअरवेल टेस्ट जी आपण म्हणतो ती कदाचित खेळून तो रिटायर झाला असता. खूप आपण असे खूप काही गोष्टी विचार करू शकतो, पण हा निर्णय झालेला आहे. आणि त्यामुळे आता त्याच्या टेस्ट क्रिकेटमधील आठवणींना उजाळा देण्याची ही वेळ आली आहे. विराट कोहलीच्या अशा 5 ग्रेटेस्ट मोमेंट्स म्हणजे 5 आठवणी आपण त्यांना उजाळा देऊ. आणि त्याचबरोबर मी माझ्या 5 गोष्टी सांगत असताना तुम्हाला काही अजून आठवत असेल तर ते कॉमेंट्समध्ये सोडायला विसरू नका. आणि त्याबरोबरच आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिली जी विराट कोहलीची आठवण, आणि आपण म्हणतो ना की आल्या आल्या स्टॅम्प ऑफ ऑथॉरिटी जी असते, म्हणजे तुम्ही टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय पण त्याचबरोबर आता तुम्ही जेव्हा तुमच्या संघाचं नेतृत्व करता तेव्हा जी स्टॅम्प ऑफ ऑथॉरिटी आहे की हा माझा संघ आहे आणि मी ह्याला असा खेळावू इच्छितो, ती जी आहे ती त्यांनी 2014 मध्ये, एम एस धोनी अजून रिटायर झाला नव्हता त्या ऍडलेटच्या पहिल्या टेस्टमध्ये, पण तरी महेंद्रसिंग धोनी हा इंजर्ड असल्यामुळे तो ती टेस्ट मॅच खेळत नव्हता आणि विराट कोहली हा त्याच्यासाठी स्टँड इन स्किपर म्हणजे तात्पुरता कॅप्टन त्या मॅचसाठी त्याला नेमण्यात आलं होतं. आणि तेव्हा पहिल्या इनिंग्समध्ये विराट कोहलीने ऑलरेडी एक शतक झळकवलेलं होतं. त्यानंतर जेव्हा दुसरी इनिंग झाली तेव्हा भारताला 360 की 364 धावा ह्या करण्याचं टार्गेट हे ऑस्ट्रेलियाने त्यांच्यासमोर ठेवलं होतं शेवटच्या दिवशी. चौथ्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने त्यांचा डाव घोषित केला होता आणि भारताला 363 धावांचं हे टार्गेट तेव्हा त्या ऍडलेटच्या मैदानावर होतं. आणि आजपर्यंत जर तुम्ही भारतीय क्रिकेटना फॉलो केलं असेल तर एक गोष्ट नक्की होती की भारतीय क्रिकेट ही कधीच आउटराईट विन साठी गेलं नव्हतं. जेव्हा ते भारताबाहेर खेळायचे, भारताबाहेर खेळत असताना काही क्षण आहेत जिकडे भारताने अनेक यश कमवलं, पण तरी जो फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स होता हा ड्रॉ करण्याचा होता आणि त्यानंतर जर संधी असेल तर जिंकण्याचा प्रयत्न असा केला जात होता. आणि तेच विराट ह्या 2014च्या आधी साधारण 8 ते 10 वर्ष एक तसंच काहीच चित्र आपल्याला दिसत होतं. त्यामुळे जिंकणं ह्याची त्या टीमला सवय नव्हती. आणि जेव्हा तो महेंद्रसिंग धोनी बरोबर त्याचबद्दल बोलत होता की त्याला वाटत होतं की भारताने जिंकण्यासाठी जावं, 363 धावा जरी खूप मोठा डोंगर असला तरी तो सर करण्याची ताकद ही त्याला त्याच्या टीममध्ये वाटत होती. आणि त्यांनी महेंद्रसिंग धोनीला ड्रेसिंग रूम मध्ये हेच सांगितलं की आपण जायला पाहिजे, आपण तितक्या धावा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि महेंद्रसिंग धोनीने त्याला उत्तर दिलं की तू हे करू शकतोस यात मला काहीच शंका नाही, पण तुझी टीम हे करू शकते का. आणि विराट कोहलीने त्याला सांगितलं ह्याचं ह्याचं उत्तर एकच करून होऊ शकतं, ते म्हणजे आपण प्रयत्न करू आणि आपल्याला उत्तर मिळेल की ही टीम हे करू शकते का. आणि ही लेड बाय एक्झाम्पल. म्हणजे तो गेला आणि त्यांनी असं नेतृत्व केलं की त्याच्या अराउंड
जी बाकीचा पूर्ण संघ त्याच्या भोवती खेळला आणि भारताने ती मॅच 48 रननी भारत तो मॅच हरला. पण त्या 5व्या दिवशी ऍडलेटच्या कसोटीत विराट कोहलीने 141 धावांची बारी खेळली आणि ती खेळत असताना तो कोणालाच घाबरला नाही. त्याला माहिती होतं त्याचं लक्ष काय आहे. जे आपण व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये म्हणत असताना चेस मास्टर ही पदवी आपण विराट कोहलीला अनेकदा दिली आहे, पण ती टेस्ट क्रिकेटमध्ये सुद्धा अगदी वेगळ्या प्रमाणात दिसत होती. ही वॉज अ मॅन विथ अ प्लॅन जे आपण म्हणतो. आणि तेच चित्र आपल्याला तिकडे त्या ऍडलेटच्या मैदानावर 2014 मध्ये दिसलं. ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी विराट कोहलीची मेमरी आहे. पण त्याचबरोबर तेव्हापासनं जे त्यांनी सुरू केलं, अर्थात त्या कसोटीनंतर महेंद्रसिंग धोनी पुन्हा आला दुसऱ्या कसोटीमध्ये, त्यांनी ते नेतृत्व केलं, पण त्या कसोटीच्या शेवटी परत त्यांनी अचानक टेस्ट क्रिकेटमधनं निवृत्ती घेतली आणि विराट कोहली हा फुल टाइम कॅप्टन हा त्या टूर नंतर हा झाला. आणि तेव्हाच भारतीय क्रिकेटमधील टेस्ट क्रिकेटमधील सुवर्ण काळाचा उगम हा झाला असं आपण म्हणू शकतो. आणि तेव्हापासून जे सुरू झालं ते अगदी पुढील 7 वर्ष तेच चाललं. जेव्हा विराट कोहलीला कॅप्टन्सी मिळाली तेव्हा भारत 7व्या नंबरवर होता. आणि नंतर जेव्हा विराट कोहलीने ती कॅप्टन्सी सोडली तेव्हा भारत सलग 5 वर्ष पहिल्या क्रमांकावर राहिला होता. आणि हीच टीम घेऊन मी माझ्या दुसऱ्या मोमेंटकडे येणार आहे, म्हणजे दुसरा अक्षा क्षण. कदाचित एक क्षण नसावा, हा हा एक काळ असेल, पण हा काळ भारतीय क्रिकेटमधील आणि अर्थात भारतीय गोलंदाजांमध्ये म्हणजे फास्ट बॉलर्स जे वेगवान गोलंदाज आहेत त्यांच्यासाठीचा सगळ्यात मोठा सुवर्ण काळ होता असं आपण म्हणू शकतो. कारण विराट कोहलीला माहिती होतं जर तुम्हाला सगळीकडे जाऊन जिंकायचं असेल, जर तुम्हाला जिंकण्याची ती सवय ही त्या टीमला करायची असेल, तर टेस्ट क्रिकेटमध्ये 20 विकेट घेणं हे कितीही रन मारण्यापेक्षा खूप जास्त महत्वाचं असतं. आणि त्यांनी ती सुरुवात केली. ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, ह्या 5 जणांमध्ये अगदी मोहम्मद सिराज तरी नंतर आला, पण जे सुरुवातीला जे 4 जण होते ह्यांनी सगळीकडे जाऊन मॅचेस जिंकल्या. 68 मॅचेस हा विराट कोहलीने कॅप्टन केले भारतासाठी, त्यातले 40 तो जिंकला. भारताचा सगळ्यात चांगला असा कॅप्टन, सगळ्यात यशस्वी कॅप्टन तो राहिला. त्याच्या टेस्ट क्रिकेट बद्दलच्या प्रेमाबद्दल, त्याच्या टेस्ट क्रिकेट बद्दलच्या पॅशन बद्दल आणि अगदीच इंडियन टेस्ट क्रिकेटला कसं तुम्ही पुढे आणू शकता ह्या जिद्दीबद्दल. आणि तो माझा दुसरा सगळ्यात मोठा क्षण होता. जर आपण तिसऱ्याची गोष्ट केली तर तिसरं म्हणजे विराट कोहलीने एक नाही दोन नाही पण 7 डबल सेंचुरीज मारल्या. 7. भारतात 7 डबल सेंचुरीज ज्या कोणीही मारल्या नाहीत. त्यांनी 30 सेंचुरीज होत्या, त्याच्या 31 अर्धशतकं होती. पण तरी जी 7 दुहेरी शतकं आपण म्हणतो ती सगळ्यात महत्वाची होती. तो वेस्ट इंडिजला गेला, त्यांनी अँटिगाच्या एका डस्टी पिचवरती त्यांनी त्याचं पहिलं दुहेरी शतक झळकवलं आणि त्यानंतर एका मागोमाग एक बांगलादेश, श्रीलंका, साऊथ आफ्रिका अशी 5 आणि इंग्लंड सुद्धा मध्ये अशी त्यांनी एका मागोमाग एक 5 ते 6 दुहेरी शतकं तिकडे झळकवली. आणि नंतर पुण्यात 2019 मध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध खेळताना त्यांनी 254 धावांची ती एक भव्य अशी एक इनिंग्स तो खेळला. आणि ती कदाचित त्याच्या टेस्ट क्रिकेटमधील सर्वोच्च श्रेष्ठ इनिंग्सच होती. पण त्याचबरोबर तो एक सर्वोत्कृष्ट पल्ला असा त्याचा वरचा होता. आपण जो त्याचा पिनॅकल म्हणतो करिअरचा, पिनॅकल ऑफ द ग्रोथ, तो ते होतं. विराट कोहली हा टेस्ट क्रिकेटमध्ये चांगला खेळो वा वाईट खेळो, अगदी टेस्टच नाही पण कोणत्याही क्रिकेटमध्ये तो कसाही खेळो, त्यांनी एक गोष्ट नक्की केली होती आणि ती म्हणजे प्रयत्न. त्यांनी हे नक्की केलं की तो जे जे कामं करत गेला ती अगदी त्याच डेडिकेशननी, त्याच मेहनतीने आणि त्याच जिद्दीने तो प्रयत्न करत राहिला. आणि तेच कदाचित, म्हणूनच कदाचित तो असं वन ऑफ द ग्रेटेस्ट मध्ये आपण म्हणू शकतो. आणि ती होती माझी माझी विराट कोहली बद्दलची आवडलेली अशी तिसरी मोठी आणि महत्वाची गोष्ट. चौथी गोष्ट कदाचित विराट कोहली स्वतः अ, त्यांनी इंग्लंड दौरे हे एका पाठोपाठ एक 3 असे 2014, 2018 आणि 2021 असे 3 इंग्लंड दौऱ्याचा तो भाग होता. आणि 3 इंग्लंड दौरे त्याच्यात अगदी वेगळे होते आणि त्यामुळे ही माझी विराट कोहली बद्दलची चौथी गोष्ट असणार आहे. 2014 मध्ये जेव्हा विराट कोहली तेव्हा कॅप्टन नव्हता तो,
पण धोनीच्या बरोबर खेळत असताना जेव्हा विराट कोहली इंग्लंडला गेला तेव्हा त्याला अँडरसननी खूप त्रास दिला होता. विराट कोहलीचा ॲव्हरेज 5 मॅच नंतरचं हे कदाचित 10 पेक्षाही खाली होतं. त्याला एकही सेंचुरी मारता आली नव्हती, त्याला 40 रन सुद्धा पार करता आले नव्हते. आणि तो एक ती एक अशी सिरीज होती जिकडे त्याला सुद्धा कदाचित स्वतःबद्दल एक शंका आली असावी. मात्र त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाला गेला आणि त्यांनी जे जे केलं ते तर त्याच्यात एक मोठी ती एक मोठी अचीवमेंट होतीच. पण त्याला इंग्लंडमध्ये चांगलं खेळायचं होतं आणि पुढच्या वेळी तो इंग्लंड 2018 मध्ये जाणार होता. आणि त्यांनी काय केलं? त्यांनी एजबॅस्टन मध्ये पहिल्यांदाच खेळताना 149 म्हणजे 149 धावाची एक मोठी इनिंग्स तो तिकडे खेळला. आणि ती ती तेव्हा खेळला जेव्हा त्याच्या टीमला ती गरज होती. इंग्लंडने 280च्या आसपास धावा केल्या होत्या आणि भारत हा एका बाजूने विकेट हरवत चालला होता, पण दुसऱ्या बाजूने विराट कोहली हा एकटा डटून राहिला आणि शेवटच्या 3 गोलंदाजांबरोबर, अर्थात गोलंदाज वेगवान गोलंदाज आहे त्याचे फेवरेट तर इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि उमेश यादव, या तिघांबरोबर राहून विराट कोहलीने 149 धावा ह्या तेव्हा मारल्या होत्या. आणि त्यामुळे त्यांनी त्या इंग्लंडच्या लक्षाचा तो अगदी जवळटणा घेऊन गेला होता. त्यानंतर पुन्हा त्यांनी ट्रेंट ब्रिजला सुद्धा 103 धावांची एक इनिंग्स खेळला तो तिकडे. आणि तेव्हा सुद्धा अगदी असं वाटलं की हा एक ड्रीम रन आहे त्याच्यासाठी. 593 धावा त्यांनी काहीतरी तेव्हा त्या इंग्लंड सिरीजमध्ये केल्या आणि तो सगळ्यात चांगला रन गेटर होता भारतासाठी. आणि त्या पूर्ण सिरीजमध्ये सुद्धा भारत कदाचित ती सिरीज जिंकला नाही, पण ते जिंकण्याचं जे राहिलेलं एक स्वप्न होतं ते त्यांनी 2021 मध्ये पूर्ण केलं. 2021 ची जी सिरीज होती ती त्याच्या कॅप्टन्सीसाठी लक्षात राहील. वी नीड टू मेक शुअर गिव्ह देम 60 overs ऑफ हेल आउट देअर. असं ते जे हडलमध्ये ते म्हटलेलं त्यांनी, हे सगळ्यांच्या मनात राहील आणि सगळ्यांच्या मनात राहावं. कारण ते एक प्रेरणास्थान होतं तेव्हा, जेव्हा जिकडे आपण इंग्लंडमध्ये आपल्याकडे 60 ओव्हर होते त्यांना डिसमिस करायला, त्यांना पूर्ण बाद करायला आणि ती सिरीज आणि ती मॅच ही लॉर्ड्समध्ये जिंकायला. आणि विराट कोहलीला तो भरोसा त्याच्या गोलंदाजांवरती होता. जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हे सगळेच त्या इनिंग्समध्ये विराट कोहलीसाठी विराट कोहलीसाठी एक वॉरियर म्हणून गेले. कारण विराट कोहली तसा कॅप्टन होता. जर तुम्ही त्याला फील्डवर बघितलं तर तुम्हाला कळेल की तो किती एक्सप्रेशन्स दाखवायचा, तो किती असे चेहरे करायचा, तो किती त्या बॅट्समन बरोबर सतत बोलत असायचा. त्यामुळे एक लाईव्ह वायर जे आपण म्हणतो तो त्या फील्डवर होता. आणि ती जी एनर्जी असते ती जर तुमचा कॅप्टन इतका एनर्जेटिक असेल तर ती सगळ्यांमध्ये पसरते. आणि तसंच काहीसं त्या भारतीय टीम बद्दल होत होतं. आणि भारतीय टीमने ती मॅच त्या 60 ओव्हरमध्ये, इनफॅक्ट 60 ओव्हरही नाही लागले, त्यांनी 52 ओव्हरमध्येच इंग्लंडला 120 धावांवरती गुंडाळलं होतं आणि ती मॅच जिंकली होती. जेव्हा 2021 मध्ये जे आपण विराट कोहलीला इंग्लंडमध्ये कॅप्टन विराट कोहलीला जे बघितलं ते सगळ्यांनाच सुखावून जाणारं होतं. आणि तो कदाचित भारतीय टेस्ट क्रिकेट मधला सर्वोच्च काळ होता. त्याचबरोबर भारताचं जे होम रन होतं हे सुद्धा, म्हणजे घरी खेळत असतानाचे भारताची जी यशाची जी स्ट्रीक होती, एक सलग यश जे मिळालं होतं, ते त्याच्यातच ती एक खूप मोठी गोष्ट होती. आणि ह्याची सुरुवात झाली होती ती म्हणजे साऊथ आफ्रिकेच्या अगेन्स्ट. आणि ते मला आणतं आपल्या पुढच्या महत्वाच्या क्षणाकडे. विराट कोहलीने जे इंडियामध्ये करून दाखवलं, इंडियामध्ये ऍज अ कॅप्टन त्यांनी एकही सिरीज ही तो हरला नाही. आणि ती सगळ्यात ती जी स्ट्रीक होती ही आपण खूप कमी टीम्सना करताना बघितली आहे जगभरात, त्या पूर्ण क्रिकेटच्या इतिहासात. ऑस्ट्रेलियाने बऱ्याच वेळ ते केलं होतं. साऊथ आफ्रिकेने घरात जिंकणं कदाचित त्यांना इतकं शक्य नव्हतं, पण साऊथ आफ्रिका वॉज स्टील द बेस्ट ट्रॅव्हलिंग साइड इन द वर्ल्ड. म्हणजे घराबाहेर ते सलग जिंकत होते. असा एक खूप मोठा काळ होता जिकडे साऊथ आफ्रिका सलग घराबाहेर जिंकत होती. आणि विराट कोहली जेव्हा घरी साऊथ आफ्रिकेविरुद्ध खेळला तेव्हा जरी टर्निंग ट्रॅक्स असतील, जरी असे असे पिच होते जिकडे इंडिया कदाचित थोडी उजवी असेल असं वाटू शकतं, पण तरी सुद्धा तुम्हाला जिंकणं हे महत्वाचं होतं. आणि त्या साऊथ आफ्रिकेच्या भव्य दिव्य साईड सोबत सुद्धा विराट कोहली यांनी ही इंडिया टीम घेऊन तो जिंकला. आणि त्याचबरोबर तिकडे सुरू झालं जे भारतीय क्रिकेटमधील
इंडियातलं असणारं असं एक सुवर्ण पर्व. विराट कोहलीने जे भारतात अचीव केलं ते कोणत्याही कॅप्टनने कुठे आधी केलं नव्हतं. त्यांनी जी स्ट्रीक निर्माण केली ती अगदी आत्ता न्यूझीलंड पर्यंतच्या झालेल्या त्या व्हाईट वॉश मध्ये पर्यंत ती एक 16 ते 17 सिरीजची स्ट्रीक ही तिकडे राहिली होती. आणि ते सांगतं की विराट कोहली यांनी टेस्ट क्रिकेटला किती आत्मसात केलं होतं. आणि माझा जो पाचवा क्षण असेल, माझा फिफ्थ मोमेंट असेल, ती एक अशी स्पेशल आणि अशी वेगळी ह्यासाठी, कारण कोणत्याही टीमने ऑस्ट्रेलियात जाऊन हरवलं नव्हतं अगदी गेली 20-25 वर्ष. एशियातल्या तर कुठल्याही टीमने कधीच हरवलं नव्हतं आणि ते पहिल्यांदा झालं त्या 2018-19च्या सिरीजमध्ये. तुम्ही म्हणाल स्टीव्ह स्मिथ नव्हता, डेव्हिड वॉर्नर नव्हता, मात्र जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये भारताने खेळण्याचा सुरुवात केली तेव्हा ती पूर्ण सिरीज इंडियाच्या बॅटिंगने जिंकवली होती. आणि तेव्हा त्यांचे बॉलर्स हे फॉर्म मध्ये होते. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जॉश हेझलवूड हे सगळे फॉर्म मध्ये होते. आणि तरी सुद्धा कोहली जाऊन परत आपण जसं म्हणू लेड बाय एक्झाम्पल, तो तो स्वतः त्यांनी सगळ्यात पहिलं पाऊल त्यांनी स्वतः टाकलं आणि त्या सिरीजमध्ये सुद्धा त्यांनी एक ऑल अराउंड परफॉर्मन्स दाखवून ती सिरीज त्याच्या नावे केली होती. भारतनी 2018-19ची ती बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2-1 असं भारत जिंकला होता. आणि पहिली टीम ही भारत होती की ज्यांनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरी एका पूर्ण सिरीज मध्ये हरवलं असेल. आणि अशा आपण एक एक करत कदाचित अनेक क्षण आपण विराट कोहलीच्या क्रिकेट लाईफमध्ये हे आपण पुन्हा अनुभवले असतील आता. मात्र असं त्याचं करिअर होतं की स्टार स्टडेड आणि ऑलवेज इन द लाईमलाईट जे आपण म्हणतो, की नेहमी त्या प्रेशर खाली विराट कोहली हा होता. आणि तरी सुद्धा त्या प्रेशर खाली खेळत असताना, त्या क्राऊड समोर खेळत असताना, त्या चांगल्या चांगल्या ऑपोनंट समोर खेळत असताना तो क्रिकेटच्या प्रिन्सिपल्सवर खेळला. आणि जरी खूप लोकांना वाटलं असेल की हा खूप ॲरोगंट आहे किंवा खूपच अग्रेसिव्ह आहे, मात्र विराट कोहली त्या अग्रेशनवरती त्यांनी जी टेस्ट क्रिकेटमध्ये जी करामत करून दाखवली ती आजपर्यंत कोणीही केली नव्हती. मात्र नक्की, जे पुढचे जी जनरेशन असेल त्यांना विराट कोहली बद्दल कळणं आणि त्याच्या टेस्ट क्रिकेटच्या प्रेमाबद्दल कळणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ती जबाबदारी आपल्या सगळ्यांमध्ये असेल, कारण विराट कोहलीने जे टेस्ट क्रिकेटसाठी केलं ते विसरता कामा नये. टेस्ट क्रिकेट विल गो ऑन इट्स ओन. टेस्ट क्रिकेट जसं जाईल तसं जाईल. मात्र ते अगदी आधीसारखं असेल का, तर त्यात मला ती असेल का हे मला माहिती नाही. पण तुम्हाला काय वाटतं ते जरूर सांगा. स्पोर्ट्स कट्टावरती आपण बोलत असताना मला तुमच्या बरोबर बोलताना जे जितकी मजा आली तुम्हाला ऐकताना आली असेल असं मला अशी एक मला आशा आहे. त्यामुळे लाईक करायला विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर. जर तुम्हाला विराट कोहली बद्दलच्या अनेक आठवणी सांगायच्या असतील तर त्या कमेंट्समध्ये सांगा. आणि शेअर करा. तुम्हाला जर इतरांना दाखवायचे असतील, मित्रांना, घरच्यांना दाखवायचे असतील तर त्या दाखवा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्याकडे मेंबरशिपचा सुद्धा एक ऑप्शन आहे. तो मेंबरशिपमध्ये काय काय पर्याय आहेत ते सुद्धा एकदा बघा. आणि आम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला ते सांगायला विसरू नका. धन्यवाद.